तर राजौरीमधील एका शाळेवर पाककडून गोळीबार करण्यात आलेला आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। शाळेवर गोळी हाँ रोहन इकडने घे ना असं आपण पाहतोय। ही काच पूर्णतः फुटलेली आहेत आणि शाळेवर गोळीबार पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे। राजौरीमधल्या एका शाळेवर पाक सैन्यानं गोळीबार केलेला आहे। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। कृष्णा, काय अपडेट्स? तर आपण पाहतोय राजौरीमधल्या जम्मू एका काश्मीरमधल्या अनेक भागामध्ये शेलिंग्स म्हणजे तोफगोळ्यांचा मारा केला जातो। त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्यांचा प्रयत्न सुद्धा झालेला होता आणि 12 तासामधून जे हल्ले झालेले आहेत त्याची विदारक दृश्य आता आपण पाहतो आहोत। जम्मू काश्मीरमधल्या राजौरीमधल्या डांगरी गावामध्ये सध्या मी उभा आहे आणि इथे HM स्कूल जे आहे त्या स्कूलची काय अवस्था झालेली आहे आपल्याला दृश्यामधून पाहायला मिळतं आहे। या शाळेच्या भिंतीवरती हे म्हणजे तोफगोळा जो होता तो पडलेला होता आणि वरच्या बाजूला आपण पाहतो की खिडकीचं पूर्णपणे नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि शाळेच्या सगळ्या काचा या खिडक्यांच्या पूर्णपणे फुटलेल्या आहेत, अस्ताव्यस्त झालेल्या आहेत। फक्त ही शाळाच नाही तर अनेक गावातल्या नागरी वस्तीवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे तोफगोळे जे आहेत ते पडलेले आहेत आणि या सगळ्यांमुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले ते सुद्धा पाहायला मिळतं आहे। जम्मू काश्मीर हे अत्यंत सीमारेषेवरचा भाग आहे आणि इथला राजौरी जिल्हा जो सीमेवरनं अगदी फक्त काही किलोमीटर अंतरावरती आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनचा हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात होता। मात्र हे सगळे हल्ले जे आहेत ते भारतानं परतवून लावलेले आहेत। मात्र तरी सुद्धा काही भागामध्ये जे तोफगोळे पडलेले आहेत पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले जो हल्ले ज्या भागामध्ये झालेले आहेत त्या नागरी वस्तीतली ही दृश्य आपण पाहतो आहोत। हे लहान मुलांचं स्कूल आहे आणि खरं तर या स्कूलमध्ये आपण पाहतो की अशा पद्धतीनं हल्ला झाल्यानंतर या सगळ्या स्कूलचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या सगळ्या काचा आहेत स्कूलच्या त्या पूर्ण फुटल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं जिथे हे शेलिंग पडलं ती दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छिन। कॅमेरामन रोहन पवारला मी विनंती करतो की वरच्या बाजूला जिथे हे तोफगोळा पडलेला होता त्या तोफगोळा जिथे पडला त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या पूर्णपणे भिंतीचं नुकसान झालेलं आहे। आतल्या बाजूपर्यंत सगळ्या खिडक्या ज्या लोखंडी गज आहेत ते सुद्धा पूर्णपणे तुटून बाजूला पडलेले आहेत आणि सगळ्या काचा म्हणजे वरच्यापासून जवळपास 4-5 मजल्यांची ही इमारत आहे आणि या 5ही मजली इमारतीचं पूर्णतः नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि इथल्या लोकांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे। या गावातला एकही माणूस सध्या घरात बाहेर पडत नाहीये। नक्कीच कृष्णा, अपडेट्स घेत राहूच।